दुपारी त्यांचं काहीतरी झालं. अजय दासरी बोलतोय, जिल्हा प्रमुख शिवसेना. त्यांची भांडणं झाली दुपारी. सुषमाताई अंधारे आले. संध्याकाळी ह्याला मिटवायला बाळासाहेब सर्वोदयचा केस आपल्याकडेच आहे ना जोडवायला. झिरोड एक मिनिट, सुषमाताई बोलणार आहेत तुमच्याशी. एकच मिनिट. हो, सुषमाताई पीएस आहे. काय नाव यांचं? बिराजदार. नमस्कार. आयोग त्याच्यामध्ये जे मैताची पत्नी आहे त्यांचा जबाब तुम्हाला बोलावलं त्याने बोलावलं नाही म्हणता येते. किती वर्षाचा? आता तुम्ही मला सांगताय की बोलवलं. नाही का? मी आरोपी तुम्ही अटक केली. आता मला माहीत नाही, मी एफ आय आर माझ्यासमोर नाही आहे. मी एफ आय आर चेक करेन. पाहिजे तर जरा मला एफ आय आर आपण ऑनलाईन पाठवाल, PDF कॉपी पाठवाल. एक दुसरं असं की एफ आय आरमध्ये आत्ता म्हणजे हा सगळा नियोजनबद्ध पद्धतीने केलेला खून, तर याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी असणारी आरोपी कदाचित 15 लोकांना तुम्ही अटक केलेलं दिसतंय. ती 15 लोक त्याच्यात असतील. मात्र या 15 लोकांनी ज्यांच्या सांगण्यावरून केलं, काय आपण एफ आय आरमध्ये त्यांची नोंद घेतलेली आहे. ज्यांच्या सांगण्यावरून हे झालं त्यांची नोंद आपण एफ आय आरमध्ये घेतली आहे. 15च्या व्यतिरिक्त हे 15 लोकांनी एवढं टोकाचं पाऊल उचललं. कोणीतरी मागे त्याच्या बॅकिंग असेल, कोणीतरी मागे ताकद असेल, कोणाचा तरी राजकीय वरदहस्त असेल. बरोबर आहे. हां, आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? कोणीतरी आहे मागे आणि त्यांचं एफ आय आरमध्ये नाव यायला हवं. आलंय ते. मग फिर्यादीनी जर आपण नाव दिलं होतं, तुम्ही नाव घेतलं नाही असं आपण नाव दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी नाव सांगितलं तरी आपण नाव घेतलं नाही एफ आय आरमध्ये. नाही, मग जर तसं काही नसेल तर मग आता त्यांना इकडे निवेदन द्यायची का गरज पडते सांगा बरं मला. 15 नावं तुम्ही घेतली, 15 नावं घेतली, पण 15 लोक कुठून पडतात एखाद्याच्यावर. ती 15 लोकांना रसद देणारा कोणीतरी असतो ना. 15 लोकांना एक ताकद पोचवणारा एक माणूस असतो ना. हा, पण तो जो कोणी आहे मग त्याच्यात बरं ठीक आहे. तुम्ही यांचे आत्ता मी काही आपल्याला फार बोलत नाही. आपण जबाब नोंदवायला बोलवणार आहात, या सगळ्यांचे आपण जबाब नोंदवून घेणार आहात. तुम्ही जबाबात तुमची काय माहिती आहे? एक. दुसरं असं की तुम्ही कोर्टाला आणि पोलीस स्टेशन दोन्हीकडे अर्ज करा. तुम्हाला तुमचं स्वतःचे एक असे स्थिती तिकडे नेमायचे आहे. हां, अदर दॅन सरकारी वकिलाला सोडून आपण अजून एक वकील त्याच्यामध्ये देऊया. ठीक आहे. आणि कोर्टाला तुम्ही त्याच्या संदर्भात लिहिणार आहात. तुमचा नंबर लागतो. बिराजदारची जरा मला तुम्ही याच्यातली पंचनाम्याची कॉपी आणि एफ आय आरची कॉपी दोन्ही कॉपी पाठवाल आणि अपेक्षा आहे की तुम्ही सहकार्य कराल. हां, मला जरा ती सगळी माहिती आपण पाठवाल. हां, चला ठीक आहे. माझा नंबर दासरेजी आपल्याला देते. हां,